प्रिय मित्र, आज शनिवार आणि 19 जुलै आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो की परमेश्वर इस्रायल लोकांना शेवटच्या ह्या दिवशी त्याला कशी मदत करतो आणि त्यांची मुक्ती करतो. कारण त्यांच्याबरोबर सगळं त्यांनी सामान गाई म्हशी किंवा गुरंढोरं बरोबर घेतलेली होती आणि ते आनंदित होते की आज आपण मुक्त झालेलो आहोत, की राजाच्या जाचाखाली आणि विशेषतः लोकांकडून जो त्रास, संकट त्यांना येत होती, त्या सगळ्यामुळे जी मारहाण होत होती, त्याबद्दल देखील त्यातून ते मुक्त झालेले होते, असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून ते आनंदाने प्रवासाला निघाले होते. हो माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, हा प्रवास करताना त्यांना ठाऊक होतं की परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि आपण आता बाहेर पडलो. देवाने अनेक चमत्कार आपल्यासाठी केलेले आहेत आणि ह्यापुढे देखील तो आपल्यासाठी चमत्कार करेल आणि आपली वाट अधिक सुरक्षित, सुरळीत करेल, असं त्याला वाटत होतं आणि म्हणून ते आनंदाने ह्या प्रवासाला निघालेले होते. हो माझ्या प्रिय बंधूंनो, त्या रात्री जणू काही त्यांना तो लाल समुद्र देखील पार करायचा होता आणि त्यासाठी ते त्या क्षणाची आनंदाने वाट बघत होते. आजच्या ह्या शुभवर्तमानातून माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी सत्कृत्य करतो ते आपण पाहतो. विशेषतः प्रभू येशू ख्रिस्त दयाळू किती आहे, प्रेमाळू किती आहे आणि तो लोकांवर किती दया दाखवतो, हे आपण सगळं पाहतो. आणि म्हणून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की तो वाकलेला बोरू किंवा चेपलेला बोरू तो मोडणार नाही. हो माझ्या प्रिय बंधू, म्हणजे तो इतका दयाळू आहे की जे गोरगरीब, दीन-दुबळे आहेत, त्यांना तो सुरक्षित ठेवेल. हो माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वर पित्याच्या ह्या आज्ञेत राहून त्याचा तो एक चांगला सेवक आहे आणि तो त्या लोकांची सेवा करण्यासाठी ह्या जगात आलेला आहे आणि म्हणून तो सगळ्या लोकांवरती प्रेम करतो. मात्र सगळ्यांनी त्याच्या आज्ञेत राहावे आणि त्याच्या इच्छेनुसार चालावे, ही त्याची अपेक्षा आहे. आणि म्हणून साऱ्या जगाला प्रेम, दया आणि शांती देणारा आणि संदेश देणारा हा प्रभू येशू ख्रिस्त सगळ्यांना हवाहवासा वाटत होता. हो माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपल्याला सांगण्यात येतं आणि आपण पाहतो की तो चेपलेला बोरू मोडणार नाही आणि मिणमिणती वात तो विझवणार नाही. ह्याचा अर्थ आपल्याला कळतो की मनुष्य कितीही दुबळा असेल तर परमेश्वर त्याला सशक्त करतो आणि हे त्याच्या अनेक चमत्कारातून आपण पाहिलेलं आहे की मेलेली माणसं देखील त्याने जिवंत केलेली आहेत. आणि असा हा जगाचा तारणकर्ता परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि तो आपल्याला जणू काही आज संदेश देत आहे की आपण त्याच्याबरोबर राहावे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे चालावे, म्हणजे परमेश्वर आपल्याला कधीही टाकून देणार नाही.